नमस्कार मित्रांनो, आपला कृषी मित्र दत्तात्रय मिसाळ. आज आपण नंदपूर येथील एक प्रसिद्ध तळ म्हणून आहे, त्या तळ्यावर आज आपण आलो आहोत. हे बघू शकता, तळ्याची भिंत आहे आणि ह्या तळ्याच्या लांब खाली कुठपर्यंत बी संपूर्ण ऊसाचं क्षेत्र आहे. आणि ह्या वर्षी एवढं भरपूर पाऊस झालेला आहे की आता उरले सुरले जी लोक आहेत शेतकरी, ते पण या ठिकाणी आता ऊस लावणार आहेत. म्हणून म्हणतो, थोडा पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना थोडा ताण झालेला आहे, पण हिवाळा आणि उन्हाळा कुठल्याही प्रकारचा आपल्याला पाणी कमी पडणार नाही. आपण बघू शकता, समोर त्या तिकडे आपल्या ग्रामपंचायत खेरडावाडीची विहीर आहे, ती ऐन फुल पाण्यामध्ये आहे. ह्या वर्षी कुठल्याही प्रकारचं पाणी कमी पडणार नाही. अख्खा उन्हाळा किती पाणी पिऊ द्या गावाने, पाणी कमी पडणार नाही. व्यवस्थित पाणी सोडलं जाईल, सगळं काही अडचण येणार नाही. आणि ह्या तळ्यावर खेरडावाडीचा काही भाग, खेरडा बुद्रुक, नंदपूरचा जवळपास 80% भाग, लोणाळा, अशा 5-6 गावं ह्या तळ्यावर अवलंबून आहेत. आणि हे तळं खूप मोठं आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी पूर्ण माती उपसण्याचं काम केलं आहे आणि ह्याचा उपसा झालेला आहे, गाळ उपसा केलेला आहे. ह्या वर्षी कुठल्याही प्रकारचं अडचण येणार नाही. आणि इथून पुढं ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षीही सुद्धा पाण्याची कमतरता येणार नाही. म्हणून म्हणतो, ज्या शेतकरी बांधवांनी ऊस लावायचे असतील ते लावू शकतायत, कारण पुढच्या वर्षी थोडा कमी जरी पाऊस पडला तर ह्याच्यामध्ये थोडी भर होऊन ते भरून जाईल. तरी सर्व शेतकरी बांधवांना एवढाच मेसेज द्यायचा होता. धन्यवाद.